हे कुठं जाऊन थांबणार आहे, नेमकं थांबणार आहे की नाही, काय म्हणजे काही समजतच नाही की यांना शिक्षा होत नाही. यांना म्हणजे अशा पद्धतीने हे रेप करणारे जे माणसं आहेत ना, ना अशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे नाही की ते सगळ्यांसमोर झाली पाहिजे आणि असं तरफडून तरफडून यांना मारलं पाहिजे. ह्या जेव्हा मी बातम्या ऐकते बघते ना, तर आणि भाषण देताना हा मिनिस्टर म्हणतोय रेप होताना तुम्ही एन्जॉय करा, विश्वास ठेवायचा कोणावर नाही. अरे म्हणजे मुलगी सोडा, इथं जनावरेसुद्धा या देशामध्ये सेफ नाही आहेत. आता एखाद म्हणजे लहान बाळ, मुलगी सोडा, जनावरे सोडा, म्हातारी बाईसुद्धा इथं सेफ नाही आहे. आता काय म्हणजे काय बोलावं ना, तर ते बघितल्याच्या नंतर मला रात्रभर झोप लागत नाही की म्हणजे कसं काय काय घडणार आहे, कुठं कसं काय होणार आहे. कारण हे जे त्रास आहे, हे दुःख आहे ना, एक मुलीची आई समजू शकते. कारण असं कधी कधी विचार होतो की आपली मुलगी पण घराच्या बाहेर पडणार, म्हणजे इतकी भीती वाटते ना की मी तर कोणावर भरोसाच ठेवीत नाही. मी सगळ्यात पहिले ज्या दिवशी न्यूज बघितली, अगोदर एक 3 वर्षाच्या मुलीवर तर रेप झालाच इथेच आपल्या नाशिकमध्ये मालेगाव या गावात. त्याच्यानंतर त्याच गोष्टीला 1-2 महिने पण पूर्ण झाले नसतील तर गाझियाबाद कुठं UP बिहारचं असणार आहे, ते मला तेही माहीत नाही. पण ती मला न्यूज आली आणि मी ते रात्रीच्या वेळेला म्हणजे मला तो व्हिडिओ आला होता आणि मी जेव्हा बघितला ना, तो खरंच म्हणजे मला रात्रभर झोप आली नाही. आणि मी हा विचार करत होते की त्या वेळेला त्या बाळावर काय म्हणजे काय प्रसंग आला असेल, काय तिला वाटलं असेल त्या एवढ्याशा जीवाला. तर हे सुद्धा माहीत नसेल की हे काय चाललंय माझ्याबरोबर किंवा काय होतंय. अक्षरशः अक्षरशः त्या बाळावर रेप वगैरे करून त्या माणसाने तिला मारून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण काही लोक आले आणि त्यांनी बघितलं, पण नाही, ती वाचली नाही, तिला वाचवता आलं. त्या बापाचा जीव काय म्हटला असेल जेव्हा त्याने त्याच्या बाळाला अशा अवस्थेत बघितलं असेल. म्हणजे माझ्याकडून बघितलं सुद्धा जात नव्हतं, एवढं डेंजरस तो व्हिडिओ होता. इतकं म्हणजे मला इतका त्रास झाला ते बघून. आणि असं म्हणजे पुढचा व्हिडिओ येत राहिला की त्या बाळाला आई नव्हती, एकटेच त्याचे वडील सांभाळत होते, तिचे वडील सांभाळत होते. आणि ह्याच गोष्टीचा आणि करणारं कोणीच नाही, त्याच गल्लीतला त्यांच्या शेजारचा एक माणूस होता. आणि विशेष म्हणजे असं मन होतं कसं त्या माणसाला पण मुली आहेत 2, तरी सुद्धा त्याचं असं दुसऱ्याच्या लेकराविषयी कशी, म्हणजे मला तर असं वाटतं ना की मुलगी जन्मालाच घालावी नाही. कासाठी का कोणासाठी घालायचं. ह्या अशा जे हैवान आहेत यांच्या वासनेची शिकार होण्यासाठी मुली जन्माला घालायच्या का? हे कधी थांबणार आहे? आणि हे थांबवण्यासाठी फक्त एका गावातल्या लोकांना किंवा तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या, राज्यातल्या लोकांना एकत्र येऊन उपयोग नाही आहे. पूर्ण भारतातल्या लोकांनी एकत्र येऊन याच्यावर काही ना काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, जेणेकरून की ह्या लोकांनाही कळालं पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळेस ते विचार केला पाहिजे की आपण हे असं नको करायला. आणि कारण त्यांना असं वाटतं आता की काय होतं तरी थोडे दिवस 1-2 वर्ष जेलमध्ये ठेवतात आणि सोडून देतात, कारण काही कारवाईच होत नाही पुढे. बस मला एवढंच म्हणायचं आहे, याच्यावरती लवकरात लवकर सरकारने काही ना काही कारवाई केली पाहिजे. आणि ह्याविषयी सगळ्यांनी जर जे हे सोशल मीडियावाले जे एवढे फेमस आहेत त्यांनी जर याच्यावर एखादा व्हिडिओ बनवून जर अपलोड करत राहिले तर मला असं वाटतं याच्यावर नक्कीच काही ना काही होईल.